नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अतिवृष्टीने बिघडवले राज्यातील महायुतीचे गणित. आधी जिल्हा परिषद की आधी महानगरपालिका निवडणूक, प्रश्नच. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारावर लँड रेकॉर्ड विभागाचे अतिक्रमण. एरिया करेक्शनच्या काही प्रकरणात हेराफेरी. बिल्डर भूमाफिया अडचणीत. दिवाळीच्या तोंडावर रेल्वे आरक्षण झाले फुल. रांगांमध्ये दलालांचे पोर. सामान्य रिझर्वेशन पासून वंचितच. बांधकाम व्यावसायिकाने फसविले, खदान पोलिसांनी टाळले. एसपींच्या पुढाकारामुळे तक्रारकर्त्यांना न्यायाची अपेक्षा. आरआरसीच्या बातमीचा इम्पॅक्ट. बाळापूर पोलिसांनी शोधून आणली अल्पवयीन मुलगी. पुण्यात पकडला आरोपी. आता सविस्तर बातम्या. अतिवृष्टीमुळे राज्यातील महायुती सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संभ्रम आहे. पहिले महापालिका की पहिले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारांबरोबर उमेदवारांमध्ये या विषयांवर जोरदार चर्चा आहे. राज्यात नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धडाका सुरू होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रथम टप्प्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून त्यानंतर 20 दिवसांच्या अंतराने जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि अखेरीस महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2026 अखेर सर्व निवडणुका पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे. पहिले महापालिका की पहिले झेडपी असा प्रश्न कायम असून अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात धक्का लागल्याची भीती महायुतीला आहे. त्यामुळे पहिले महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे. जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार हायजॅक करत भूमी अभिलेख विभागाने अनेक प्रकरणात एरिया करेक्शन केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात चौकशी होण्याची मागणी होत असून बिल्डर व भूमाफिया यांची मोठी अडचण यामुळे होण्याची भीती व्यक्त होत आहे. जमीन महसूल अधिनियम कलम 106 अंतर्गत एखाद्या जागेच्या क्षेत्रफळात दुरुस्तीचे अधिकार केवळ जिल्हाधिकारी यांना आहे. पण लँड रेकॉर्ड विभागाद्वारे या अधिकाराचा गैरवापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेश नसताना अशा किती प्रकरणात परस्पर मंजुरी दिल्या गेली याचा शोध जिल्हाधिकारी यांनी घेण्याची गरज आहे. केवळ शोधच नाही तर थेट ज्यांनी अशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केले त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करत त्यांना शासकीय सेवेतून निलंबित नाही तर थेट बडतर्फ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान जमाबंदी आयुक्तांच्या चौकशीच्या आदेशात एरिया करेक्शनची विविध प्रकरणे तपासण्याचा मुद्दा चौकशी समितीच्या कार्यकक्षेतून वगळला की तो मुद्दाम टाळला गेला. याची राज्याच्या महसूल मंत्र्यांनी चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोल्यात एरिया करेक्शनचा भ्रष्ट उद्योग सुरू असताना त्याकडे जिल्हा अधीक्षक यांचे दुर्लक्ष तर नाही ना, अशी विचारणा आता होत आहे. या सर्व प्रकरणात महसूलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी नेमके किती प्रकरणात मान्यता दिली आहे आणि किती प्रकरणांची परस्पर मंजुरी झाली याचा शोध घेण्याची गरज आहे. महसूल विभागाच्या अधिकारावर भूमी अभिलेखच्या दुकानदारी उद्योगात महसूलचे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी तर सहभागी नाही ना, अशी विचारणा आता होत आहे. याचाही शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना रेल्वे प्रवाशांच्या आरक्षणासाठी अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नेहमीचे चित्र पुन्हा एकदा दिसत आहे. यापैकी किती रेल्वे प्रवासी आहे आणि किती दलालांचे पोर असा प्रश्न उपस्थित होतो. तासनतास रांगेत उभे राहूनही प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळालेच याची कोणतीही शाश्वती नसल्याने सामान्य प्रवाशांकडे गोंधळाचे वातावरण आहे. त्यात रेल्वे स्थानकावर तिकीट काढणाऱ्या दलालांच्या पोरांनी खिडकीत बुकिंग करून ठेवलेली असते. त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नसल्याची ओरड आहे. अकोला रेल्वे स्थानकावर सणासुदीच्या काळात तिकीट आरक्षित करण्यासाठी गर्दी होणे हे काही नवीन नाही, परंतु यंदाही ही गर्दी रेल्वेच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. आरक्षण खिडकी उघडण्यापूर्वीच शेकडो प्रवासी रांगेत उभे राहतात. त्यांना प्रतीक्षा यादीतील तिकीट मिळाल्यास कन्फर्मेशनची चिंता असते. अनेक प्रवासी या गोंधळापासून वाचवण्यासाठी ऑनलाईन बुकिंगचा आधार घेतात.
तर काही प्रवासी 4 पैसे अधिक घेऊन एजंटच्या माध्यमातून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र सामान्य नागरिकांना रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. घराचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांना अकोल्यात एका बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना फसवल्याची माहिती मिळाली आहे. काही पोलिसांची संगनमत तक्रार दाखल होण्यापासून रोखले गेले, पण पोलीस अधीक्षकांमुळे या कुटुंबांना न्याय मिळण्याची आशा वाढली आहे. मलकापूर येथील रहिवासी गंगा प्रदीप सोनोने आणि भारत भानुदास कांबळे यांनी तुषार दिलीप देशमुख यांच्यात फ्लॅट विक्रीचा सौदा निश्चित केला होता. या सौद्यासाठी अर्जदारांनी आपल्याकडील सोने गहाण ठेवून इसारपोटी तुषार देशमुखला पैसे पण दिले, पण तुषार देशमुख यांनी खरेदीच्या ठरलेल्या तारखेस हजर झाले नाही आणि खरेदी टाळाटाळ करत राहिले. मालमत्तेचा ताबा अर्जदारांकडे असतानाही गैरअर्जदार तुषार देशमुखने बेकायदेशीररित्या त्या फ्लॅटचे विद्युत जोडणी काढून घेतले. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे तक्रारकर्त्यांनी तुषार देशमुख यांच्याविरुद्ध खदान पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीही फसवणुकीच्या तक्रारी दिल्या होत्या, पण त्याची दखल घेतल्या गेली नाही. अखेर पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकरणात काही मार्ग निघण्याची शक्यता आहे. खदान पोलीस स्टेशनमधील निलंबित पोलीस कॉन्स्टेबल नितीन मगर आणि एकासोबत तुषार देशमुखला यांनी संगनमत करून तक्रार दाखल करून दिली होती. अखेर पोलीस अधीक्षकांनी लक्ष घातल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. 1 महिन्यापासून मी इथे कंप्लेंट देत आहे, पण इथे मला काहीच कारवाई करत नाही आहे तुषार देशमुखवर. तुषार देशमुखने फ्रॉड केलेला आहे आमच्यासोबत, डीसीचे ऑनलाईन पैसे. पण खदान पोलीस स्टेशन मला फक्त उडवाउडीची उत्तरं देत आहे. ठाणेदार साहेबाला पण भेटली मी, पण तरी पण मला काहीच निर्णय लागत नाही आहे. बस मला आता SP साहेबांकडे जायचं आहे, त्यांना भेटूनच काहीतरी निर्णय लागेल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेतील 5 आणि पंचायत समितीतील 2 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितींमध्ये 2 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी विनंती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे या सुधारणेनंतर ग्रामविकासात्मक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी समाजाभिमुख कार्यकर्त्याला मिळेल, असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला. मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आणि जसं नगरपालिका महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य आहेत, त्याप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये 5 स्वीकृत सदस्य असले पाहिजे आणि पंचायत समितीला 2 स्वीकृत सदस्य असले पाहिजे, ज्याला आपण कोऑप म्हणतो. तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच्या बैठकीत मागणी केलेली आहे. मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदमध्ये 5 कोऑप स्वीकृत सदस्य आणि पंचायत समित्यामध्ये 2 स्वीकृत सदस्य, ज्याप्रमाणे नगरपालिका आणि महानगरपालिकेत आहे त्याप्रमाणे माझी मागणी ते मान्य करतील असा मला विश्वास आहे. दरम्यान सरकारने हा निर्णय लागू केल्यास नगरपालिका, महापालिका याप्रमाणे झेडपी आणि पंचायत समितींमध्येही स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. जीव वाचवण्यासाठी लोक रुग्णालयात येतात, पण अकोल्याच्या सरोपच्या रुग्णालयाने एक वेगळाच संवेदनशील प्रसंग अनुभवला. तो अनुभव होता मोरांच्या पिल्लांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा. रुग्णालयाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली पडलेल्या मोराच्या 4 चिमुकल्या पिल्लांना वाचवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी गेल्या आठवड्याभरापासून अक्षरशः त्यांच्या आईच्या भूमिकेत होते. वन्यजीव रक्षक आणि वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 4 जीव वाचले आणि निसर्गाची एक सुंदर कहाणी पूर्ण झाली. सरोपच्या रुग्णालयाच्या आवारात मादी मोराने काही दिवसांपूर्वी अंडी दिली होती. ही अंडी आणि लांडोर सुरक्षित राहावी यासाठी मानद वन्यजीव रक्षक बाळ काडणे यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचारी तुषार आवारे, यशपाल इंगोले, आलासिंग राठोड आणि दीपक पाटील यांची टीम गेल्या आठवड्यापासून रात्रंदिवस लक्ष ठेवून होती. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली मोराची 4 चिमुकली पिल्ले खाली पडल्याने संकटात सापडली होती. पिल्ले इतकी लहान होती की जर या रुग्णालयाच्या आवारात मोकळी राहिली असती तर ती इतर प्राण्यांचे भक्ष ठरली असती.
संकट लक्षात येताच बाळ काढणे, तुषार आवारे आणि दीपक पाटील यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. त्यांनी नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या या चारही पिल्लांना रुग्णालयाच्या आवारात शोधून त्यांना त्वरित सुरक्षित जागी हलवले. वनपरिक्षेत्र अधिकारी बोरकर, वनपाल गजानन गायकवाड आणि गजानन इंगडे यांच्या सूचनेनुसार आता पशुवैद्यक डॉक्टर मेघा वानखडे आणि प्रवीण पवार यांच्या देखरेखीखाली या पिल्लांवर विशेष उपचार केले जात आहेत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जिथे लोक लहान लहान फायद्यांसाठीही दुसऱ्यांचे नुकसान करायला मागे पुढे पाहत नाही, तिथे अकोल्याच्या जुन्या बस स्टँडवरील एका साध्या नारळ विक्रेत्याने दाखवलेला प्रामाणिकपणा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या विक्रेत्याला एक मौल्यवान बॅग सापडली, जी त्याने कोणताही मोह न ठेवता थेट पोलिसांच्या स्वाधीन केली. या बॅगेत एक महत्त्वाचा लॅपटॉप, काही मोठ्या रकमेचे चेक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. या ऐवजाची किंमत लाखोच्या घरात असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या मौल्यवान ऐवज सापडल्यानंतर अनेकांचे मन विचारात पडले असते, पण या प्रामाणिक विक्रेत्याच्या मनात कोणताही लोभ आला नाही. ज्याचा ऐवज आहे त्याला तो परत मिळावा, या एकमेव भावनेतून नारळ विक्रेत्याने तत्काळ पाऊल उचलले. त्याने कोणतीही घाई न करता थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठले आणि सापडलेली संपूर्ण बॅग तेथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या हवाली केली. पोलिसांनीही या विक्रेत्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. या घटनेमुळे अनेकांना माणुसकी अजूनही जिवंत आहे याची प्रचिती आली. कोतवाली पोलिसांनी आता बॅग मालकाचा शोध सुरू केला आहे. ज्या प्रवाशाची ही बॅग हरवली आहे त्यांनी योग्य ओळख पटवून पोलीस स्टेशनमधून ती घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जुना बस स्टँडवरील या साध्या नारळ विक्रेत्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे तो खऱ्या अर्थाने समाजातील देवमाणूस ठरला आहे. हे महमूद खा, नूर खा, नारियल पाणीवाले अकोला टावरजवळ नारळ पाण्याचा व्यवसाय करतात. त्यांना एक बॅग सापडली, त्याच्यामध्ये 2 लाखाचे जवळपास चेक आहेत आणि एक लॅपटॉप आहे. ते सगळे जमा करून हे कोतवाली पोलीस स्टेशन इथे जमा करण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अकोला जिल्हा युनिटची निवडणूक पूर्व आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा प्रमुख अतिथी माननीय इंजिनियर दादारावजी उईके साहेब यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्याचे आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. बैठकीला विदर्भ भरारी देवानंद गवई, विदर्भ भरारी ॲडव्होकेट विद्यासागर वानखडे, जिल्हा अध्यक्ष रमेश इंगडे, वरिष्ठ जिल्हा प्रभारी प्राध्यापक VR कांबळे, जिल्हा प्रभारी ॲडव्होकेट सुजाता वानखडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बसपाचा विचार हा बहुजन समाजाला न्याय देणारा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर जाऊन पक्षाची ध्येय धोरणे माननीय बहनजी मायावतीजी यांचा संदेश मतदारपर्यंत पोहोचवावा. केवळ शहर नाही तर ग्रामीण भागातही पक्षाची मुळे खोलवर रुजवावी लागतील. विदर्भ भरारी देवानंद गवई आणि ॲडव्होकेट विद्यासागर वानखडे यांनी पक्ष संघटनात्मक कार्याचा सखोल आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष रमेश इंगडे यांनी जिल्ह्यातील घटनात्मक कार्याची माहिती दिली. तसेच जिल्हा महासचिव शेषराव गव्हादे, मूर्तिजापूर विधानसभा अध्यक्ष मनोज भटकर, अकोला पूर्व विधानसभा अध्यक्ष अनंता शिरसाट, अकोला महानगर अध्यक्ष गुणवंत शिरसाट, बाळापूर विधानसभा प्रभारी विजय तेलगोटे, जिल्हा संघटक रत्नपाल मेश्राम आणि मूर्तिजापूर शहर अध्यक्ष मिलिंद गावंडे, विनोद खडे, विनायक वानखडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील तयारीचा आढावा सादर केला. निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन, नवमतदार नोंदणी आणि सामाजिक बांधिलकीवर अधिक भर देण्याबाबत बैठकीत एकमत झाले. बसपा या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले आहे. समाज पार्टीला आपलं अमूल्य वोट दिलं पाहिजे असं आम्ही अपील करणार आहे. काही बातम्या केवळ माहिती देत नाहीत तर थेट समाजावर आणि प्रशासकीय यंत्रणेवर परिणाम करतात. बाळापूर तालुक्यातील खीरपुरी येथील एक अल्पवयीन बेपत्ता मुलगी सापडली असून RRC न्यूजच्या बातमीने यंत्रणा धावल्याची प्रतिक्रिया तिच्या नातेवाईकांनी दिली. खीरपुरी येथील एका गरीब कुटुंबातील 16.5 वर्षाची अल्पवयीन मुलगी आणि काही दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती. पालकांनी रितसर तक्रार बाळापूर पोलिसात दिली, परंतु मुलीच्या नातेवाईकांचा आरोप होता की बाळापूर पोलीस मुलीचा शोध गांभीर्याने घेत नव्हते. वारंवार पोलीस स्टेशनमध्ये जाऊनही त्यांना योग्य वागणूक मिळाली नाही आणि मुलीच्या शोधासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याचे पालकांनी सांगितले. पोलिसांकडून न्याय मिळाल्याची आशा संपल्यावर हताश झालेल्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ उपोषण सुरू केले. परंतु या अत्यंत भावनिक आंदोलनांकडेही प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होते.
या दुर्लक्षित उपोषणाचा आणि पोलिसांच्या निष्क्रियतेचा सखोल आढावा घेऊन RRC न्यूजने बातमी प्रसारित केली. पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. बाळापूर पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. तातडीने पथके तयार करण्यात आली आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर वेगाने तपास करण्यात आला. अल्पवयीन मुलीचा शोध लागला. मुलीचा शोध लागल्याची माहिती मिळताच उपोषणाला बसलेल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधानाचे अश्रू आले. जे काही उपोषण चालू आहे ते मी पाहिलं आणि पाहिल्यानंतर मला असं वाटलं की कुठल्याच प्रकारचे पत्रकार जे आहेत ते इथं कुठल्या प्रकारचा पुढाकार घेत नाही आहे. त्याच्यानंतर जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी इथं पुढाकार घ्यायला पाहिजे होता त्यांनीसुद्धा पुढाकार घेतलेला नाही सुरुवातीला. तरी मी RRC न्यूजला स्वतःहून जाऊन जे काही त्यांना या संदर्भात सांगितलं आणि RRCने जे काही पुढाकार घेतला आणि या परिवाराला न्याय मिळवून देण्याचे जे काम केलं त्याबद्दल समस्त समाजातर्फे मी RRC न्यूजचे आभार व्यक्त करतो. यांची उपोषणाला जे बसले आहेत लोक, त्यांची जी मुलगी अल्पवयीन मुलगी मिसिंग होती, तर त्या संबंधानं बाळापूर पोलिसांनी तपास करून पुण्यावरून त्या मुलीला आणि तिच्यासोबत तिला जो पळून देणारा मुलगा आहे त्यांना अशा दोघांना ताब्यात घेतलेलं आहे आपण आणि आता इथं आणलेलं आहे. त्या मुलावर आम्ही अल्पवयीन मुलीला पळून दिल्याबद्दलची कारवाई करत आहोत. त्याचं संबंधानं तो गुन्हा दाखल आहे. त्याला आम्ही कोर्टात वगैरे हजर करू आणि मुलगी जी आहे ती CWC समोर आम्ही हजर करून त्याची पुढची कायदेशीर प्रक्रिया होत आहे. त्यांचं उपोषण यांनी सोडावं आणि आता काहीतरी लिंबू रस वगैरे घ्यावा हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अतिवृष्टीने बिघडवले राज्यातील महायुतीचे गणित. आधी जिल्हा परिषद की आधी महानगरपालिका निवडणूक? प्रश्नच. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारावर लँड रेकॉर्ड विभागाचे अतिक्रमण. एरिया करेक्शनच्या काही प्रकरणात हेराफेरी. बिल्डर भूमाफिया अडचणीत. दिवाळीच्या तोंडावर रेल्वे आरक्षण झाले फुल. रांगांमध्ये दलालांचे पोर. सामान्य रिझर्वेशन पासून वंचितच. बांधकाम व्यावसायिकाने फसविले. खदान पोलिसांनी टाळले. एसपींच्या पुढाकारामुळे तक्रारकर्त्यांना न्यायाची अपेक्षा. RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट. बाळापूर पोलिसांनी शोधून आणली अल्पवयीन मुलगी. पुण्यात पकडला आरोपी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.